त्यापासून प्रवृत्त झालेले आहे. हे या कादंबरीचे यश आहे. म्हणजे बहिणाबाई चौधरी या फार मोठ्या लेखिका आहेत मराठीतल्या, तुम्हाला सांगणं माहिती आहे. त्यांच्या कविता सोपानदेव चौधरी हे त्यांच्या मुलाने संपादित केल्या आणि बहिणाबाई आचार्य आत्रेंच्या मार्फत आपल्या समोर आल्या. आणि मन वढ्या वढ्या उभ्या पिकातले ढोर अशा अजरामर कविता गीतं आपणा समोर आल्या. यातून ग्रामीण संस्कृती, ग्रामीण मन आणि ग्रामीण बाई आपणा समोर मांडते आहे. तोच धागा इथे मला दिसतो आहे. पारू या नायिकेचं म्हणजे देवा झिंजाड हे आपल्या आईचं चरित्र आपल्या पुढे आणत आहे. ही आधुनिक बहिणाबाई, ही समाजाची लढणारी त्यांनी उभा केली, खरं त्यांना धन्यवाद देतो. अभिजात भाषा तसं अभिजात साहित्य अशी ही संकल्पना आहे आपल्याकडे. अभिजात साहित्य कशाला म्हणायचं? की जे सर्वांना भावतं, सर्वांना आवडतं, सगळ्यांवर चांगले संस्कार करतं, त्याला अभिजात साहित्य म्हटलं जातं. एक भाकर तीन चुली हे पुस्तक मराठीतील अभिजात पुस्तक आहे असं माझं मत आहे. साहित्य इतिहासामध्ये याची नोंद घेतली जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. या पुस्तकावर देश प्रदेशातून प्रतिक्रिया आलेली आहे. तुम्ही जर फेसबुक पाहिलं असेल, म्हणजे वयोवृद्ध महिलांनी सुद्धा, म्हणजे 88 वयाच्या एका प्राध्यापिकेने फेसबुकवर परवाच प्रतिक्रिया दिलेली आहे. ती प्रतिक्रिया होती 1043. म्हणजे ही जी गोष्ट आहे, रोज 100 प्रति विकल्या जात आहे. हे मराठीमध्ये फार मराठीच्या साहित्याला चांगले दिवस आल्याची काय आहे लक्षणं आहेत. खरं म्हणजे मराठीमध्ये पौराणिक कादंबऱ्या व ऐतिहासिक कादंबऱ्या याचा प्रभाव आला होता. समकालीन वास्तवावर लिहा. इतिहासामध्ये पुराणामध्ये कुठपर्यंत अडकायचं असाही काही प्रश्न समीक्षक उपस्थित करत होते. म्हणजे मराठी साहित्याला पौराणिक व ऐतिहासिक प्रवाहातून बाहेर काढण्याचं काम देवा झिंजाड यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे या अगोदर G.K. ऐनापुरे, राकेश वानखेडे, प्रवीण बांदेकर व बाळासाहेब लबडे अशा अनेक लेखकांनी मराठी कादंबरीला एक चांगले दिवस, वास्तववादी मराठी कादंबरी पुढे आणण्यासाठी काम केलेलं आहे. खरं म्हणजे कादंबरी हा प्रभाव मराठीमध्ये फार शीन मानला जात होता. जे काही कादंबरी आल्या ऐतिहासिक पौराणिक त्याच गाजल्या. मृत्युंजय असेल, छावा असेल, याच कादंबऱ्या ज्या पौराणिक ऐतिहासिक हा आपट्यांच्या काळामध्ये सामाजिक कादंबऱ्या होत्या. परंतु पुन्हा एकदा मराठी साहित्याला वेगळ्या वर्णावर नेणारा हा एक कादंबरीकार आहे असं मला वाटतं. असे नवीन तरुण पुढे येत आहेत ज्यांनी मराठी वाचक सुद्धा वाढवलेला आहे. म्हणजे फेसबुकच्या प्रसार माध्यमांच्या काळामध्ये, समाज माध्यमांच्या काळामध्ये पुन्हा कादंबरीला चांगले स्वरूप येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी सगळ्या कादंबरीकारांचं मनापासून कौतुक करतो. ही जी कादंबरी आहे या कादंबरीचे अनेक वेगळेपण आहे, बलस्थान आहे. स्वतः माझ्यावर याच्यावर माझा एक 16 पानी एक लेख आहे, समाजशास्त्रीय विश्लेषण केलेलं आहे. आदरणीय डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सर म्हणायचे, मराठी साहित्यामध्ये आदिवासी जीवन असेल, दलित जीवन असेल, भटके जीवन, ग्रामीण जीवन आलेलं आहे. परंतु ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी कुटुंबातील महिलेचं जे दुःख आहे, वेदना आहेत, तुझ्या अडचणी आहेत, त्या सकसपणे आल्या नाही. त्या जेव्हा येतील तेव्हा ग्रामीण भागातील समस्या कोणत्या आहेत, त्या संस्कृतीमुळे स्त्रियांच्या जीवनात कशी घुसमट होते आहे हे पुढे येणार नाही. ते करण्याचं काम, शेतकरी कुटुंबातील महिलेचं दुःख समस्या मांडण्याचं काम देवा झिंजाड यांनी